नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र. आज आपण पारनेर तालुक्यातील काही ज्या घटना घडलेल्या आहेत, अंधश्रद्धेचा बाजार या ठिकाणी जो मांडला गेलेला आहे याविषयी चर्चा करणार आहोत. आपण पाहतो महाराष्ट्रावर तो बंधू अशोक खरात असेल, तो मनोहर भोसले उर्फ बाळूमामा असेल, तो नाशिकचे इतर काही बंधू महाराज आपण पाहिलेत. त्यांनी कशा प्रकारे जनतेला लुटलं, त्यांना लुबाडलं, त्यांचे पैसे घेतले, त्यांच्या महिलांवर अत्याचार केला आणि हे सारं काही याच महाराष्ट्रात सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुका या ठिकाणी देखील या बंधुबाबांनी अशाच प्रकारचा उच्छाद मांडलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी नुकतंच निघोज या ठिकाणी असेच काही शिरूरच्या कोणीतरी दलालांनी गुजरात मधून एक महाराज आलेला आहे आणि तो पैशाचा पाऊस पाडतोय अशा प्रकारचं त्या लोकांना आश्वासन दिलं आणि या लोकांनी कमी पैशातून जास्त पैसे कसे मिळतील, बिना घाम घालता, बिना कष्ट करता जर असे पैसे भेटत असतील तर कोणाला नको आहेत मित्रांनो. आणि मग हे लोक या उलथापाला बळी पडले आणि जवळजवळ 5 जणांनी 20-20 लाख असे करून त्या बंधुबाबाला 1 कोटी रुपये दिले. आता 1 कोटी रुपये दिल्यानंतर हे तक्रार कशी करणार, तक्रार कुठं करणार? कारण मग पोलिसांना विचारतील, तुम्ही हे 20-20 लाख रुपये कुठून आणले, कोण महाराज होता, त्याचा पत्ता द्या. आता आपल्याला माहितीच आहे, तो जो कोण बंधू असेल त्याचा पत्ता, मोबाईल वगैरे सगळं कुठं असणार. आणि मग आता कपाळाला हात लावल्याशिवाय या लोकांना पर्याय नाही मित्रांनो. आता निघोज गावातील काही लोक आपण पाहतो ससुंडोक या ठिकाणी आहे. या ठिकाणी सकाळी एकदा मच्छी मार्केटचं संपलं की मग हे असे जुगार, मटका, क्लब किंवा असे बार अशा ठिकाणी हे लोक आपले मनोरंजन करत असतात. आणि पैसा आला की मित्रांनो मग हे अशा प्रकारचं सुचतात, असे व्यवसाय आपल्याला सुचतात. आणि मग या ठिकाणी आपण पाहिलं या लोकांना फसवलं गेले. आता हे काय करतील निदान? आता पोलीस तक्रार गेलं नाही तर पोलीस काय करू शकतील? जास्तीत जास्त सुमोटो अंतर्गत ते गुन्हा दाखल करू शकतील. परंतु आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो की तपास कसा करायचा, कारण त्यांचे मोबाईल नंबर खोटे असतील, त्यांचा ते पत्ता खोटा असेल. आणि आपण पाहिले पारनेर तालुक्यात आज सगळे धंदे गुन्हा गोविंदाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दारू असो, मटका असो, जुगार असो, बार असो, लॉजिंग असो, वेश्या व्यवसाय असो, वाळू तस्करी, सगळे धंदे, मावा गुटखा असो, सगळे खुलेआम विक्री सुरू आहे. पोलीस प्रशासक नावाला या महाराष्ट्रात शिल्लक आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने आपल्याला पडला पाहिजे. आणि या सर्वाला राजकीय वरद हस्त आहे, सर्व पक्षीय राजकीय वरद हस्त असल्यामुळे हे धंदे गुन्हा गोविंदाने सुरू आहेत. आणि तरुण वर्ग आज अशा प्रकारच्या गैरधंद्यांना, अशा प्रकारच्या वाळू तस्करी असेल, रिक्रेशनचे धंदे असतील, चोऱ्या माऱ्या असतील, शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणे असो, सोना चांदीचे दुकानं लुटणं असो, असे अनेक गैरधंदे या पारनेर तालुक्यात सुरू आहेत. आता याला व्यसन कोण घालणार? आता राजकीय तरुण आपण पाहतो राजकीय पक्षांचे झेंडे उचलण्यात मग्न आहेत. त्यांना आपल्या घरात, आपल्या शेतात काम करावं असं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं की मोठी गाडी असावी, निदान 4 व्हीलर तरी असावी, निदान 2 व्हीलर तरी असावी, हातात महागडा मोबाईल असावा. आणि अशा प्रकारचं एक चिंतेचं वातावरण या तालुक्यात आहे आणि याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही. आज मराठीच्या शेतकरी मुलं आहेत, त्यांच्या मुलांना मुली मिळत नाही. मराठ्यांच्या मुले इतर जातीच्या धर्माच्या लोकांमागे पळून जातात. शाळेमध्ये, मोबाईलमध्ये हे धंदे सुरू आहेत. मराठी मुलं आज बिना लग्नाची फिरत आहे मित्रांनो. शेतकऱ्याला कोणीही वालू नाही. कांद्याला आज पाहतो 5-6-7 रुपये भाव आहे आणि अशा प्रकारे कोणाचंही याकडे लक्ष नाही. शेतकरी वर्ग आज भुका मरत आहे आणि काही मात्र हे गैरधंदे करणारे सुखात चैनीत जीवन जगत आहेत. आता असो, निघोजमध्ये हे घडलेले काही पहिले उदाहरण नाही मित्रांनो. या अगोदर आपल्याला माहिती असेल टाकळी डोकेश्वर मध्ये 10-11 वर्षापूर्वी अशी सेम घटना घडली होती. आणि त्यावेळी आम्हाला त्या घटनेच्या जेव्हा आम्ही चौकशी केली त्यावेळेस समजलं की कोणतरी बंधू बाबा त्या ठिकाणी आणला गेला. त्याचा एक दलाल नारायणगाव या ठिकाणी होता. त्या दलालाने त्या बंधू बाबाला त्या ठिकाणी आणलं. त्या लोकांना सांगितलं की हा महाराज पैशाचा पाऊस पडतोय. आता पैशाचा पाऊस पडतोय म्हटल्यानंतर हे असे हरामाचे पैसे कोणाला नको आहेत? कमी कष्टात, कमी वेळात जर अशा प्रकारे पैसे मिळत असतील, पैशाचे जर बँका हे पैशाचे पाऊस पडत असेल तर कशालाही टाकसाळ हवेत, कशाला रिझर्व्ह बँक हवेत? हेच 5-10 बाबा जर बसवले तर ते पैशाचा पाऊस पडतील आणि सगळा देश पैशावरती चालेल मित्रांनो. परंतु त्याचं त्यावेळी असं झालं होतं की त्या बंधुबाबाला आणलं, एका ठिकाणी त्याला बसवलं, त्याने ते जादूटोना पूजा अर्चा केली, त्याने ते एका प्याल्यामध्ये तीर्थ त्या लोकांना दिलं, ते प्राशन करायला सांगितलं, त्याने ते घेतलं, नंतर डोळे उघडायला सांगितले, तर त्या ठिकाणी पैशाचा पाऊस म्हणजे पैसे पडले होते. आता ते पैसे त्या बाबाने सांगितलं, हे पैसे आता तुमचे जे पैसे होते त्याचे मी 10-15 पट पैसे केलेत, आता मी जातो. आणि तो बाबा निघून गेला. आता यांनी ते पैसे जमा केले, मोजले तर खरोखर यांनी जे पैसे त्या बाबाच्या पूजेला ठेवले त्याच्यात 10-20 पट पैसे होते. आता हे बिचारे थक्क झाले आणि खरोखर बाबा पैशाचा पाऊस पडतोय
असं त्यांना वाटलं. आणि मग काही दिवस गेल्यानंतर यांच्या तोंडाला पाणी सुटलं. टाकळीतील दोघा तिघांची गोष्ट करतोय मी. पाणी सुटल्यानंतर यांनी ते पुन्हा त्या दलालाला पकडलं, नारायणगावच्या, पुन्हा त्या बाबाला बोलवलं. आणि मग टाकळीच्या पलीकडे डोकेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी एका बंगल्यामध्ये त्या महाराजांनी आणि हे लोक गेले त्या ठिकाणी गाड्यांमधून. मग ते त्यांनी तिघांनी 1-1 कोटी जवळजवळ जमा केले मित्र. आता कसे आणले, कुठून आणले देव जाणे. ते पैसे ठेवल्यानंतर बाबाने ते सर्व पूजा अर्चा सुरू केली. सुरू केल्यानंतर पुन्हा त्याने ते प्याला घेतला, त्यात तीर्थ दिले आणि त्या ज्यांना करोडो रुपये कमवायचे होते त्यांना दिले. त्या विचाराने ते प्राशन केलं, म्हणजे ते पेले प्यालातले पाणी आणि ते बेशुद्ध पडले. म्हणजेच त्या प्याल्यामध्ये त्यांनी गोंगीचं औषध टाकलं. हे झोपले. बाबांनी पैसे जमा केले, गाडीत बसले, बाबा प्रार्थना. 1-2 तासांनी ज्यावेळी यांना जाग आली, पाहतात बाबाही नाही, पैसेही नाही, काहीच नाही, बाहेर कोण नाही, सगळे गेले. त्यांच्या लक्षात आलं आपण फसवले. त्यांची गुंगी उतरली, पैशाची नशा उतरली आणि मग बाबाचा शोध घेऊ लागली. नारायणगावच्या दलालाकडे गेले. त्यांनी सांगितले मला काय त्याचा पत्ता माहित नाही. फोन नंबर आणि काहीतरी फोन नंबर दिल्यानंतर पोलिसांनी तो फोन ट्रेस केला. तो फोन हैदराबादचा होता. हैदराबाद पोलिसांना ज्यावेळी यांनी फोन केले आणि मग सांगितलं आमच्या लोकांना असं फसवले, ते तुमच्याकडे येतात, त्यांना सहकार्य करा. 2-3 गाड्या भरून हे लोक गेले त्या ठिकाणी. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या हैदराबादच्या लोकांनी सांगितलं हे फोन नंबर आणि हा जो पत्ता आहे, या ठिकाणी जर तुम्ही गेले, तुमच्याबरोबर आम्ही आलो, आम्ही सुद्धा जिवंत परत येणार नाहीत. कारण हे जिहादी मुसलमानांची ती वस्ती आहे. त्या ठिकाणी सगळे मुसलमान राहतात. खून, चोऱ्या, दरोडे, मर्डरखोर, अशी भामटेगिरी हेच या लोकांचा धंदा आहे. आणि तो पूर्ण मोहल्ला जो आहे हैदराबादचा, तो मुसलमानांचा आहे. तुम्ही आल्या पावली परत जा, तुमचे पैसे गेले म्हणून सांगा. आले परत. आजपर्यंत काही तपास नाही, पैसे गेले. आता चर्चा देखील झाली, आपल्याला हे लोक कोण माहिती देखील पडलं असेल. आता निगोजचे देखील महावीर आहे, ते करोडपती होण्याचे स्वप्न पाहणारे, आज ना उद्या माहिती पडतील. पुन्हा काही दिवस थांबेल, पुन्हा ते बाबा येतील, पुन्हा पैशाचा पाऊस पडेल, पुन्हा लोबडले जातील. कारण कायदा कानून या देशामध्ये, या महाराष्ट्रात शिल्लक नाही असं आज तरी दिसते. महाराष्ट्रात तरी निदान शिल्लक नाही. कोणी काहीही धंदे करा, फक्त पोलिसांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे हप्ते पोहोचवा, काही तुम्हाला तकलीफ होणार नाही. आता याचं दुसरं एक उदाहरण मी सांगतो, जे समक्ष आम्हाला माहिती आहे. पारनेरमध्येच 2 महाभाग उच्चपदस्थ किंवा चांगले पैसेवाले लोक नामांकित आहेत, 2 जण. आम्ही काही पूर्वी नेमे बाळासाहेबांकडे जायचो जिल्ह्याला, केंद्रीय मंत्री असताना. त्यावेळी आम्ही एक दिवस त्या ठिकाणी पाहिले. 2 महाराव त्या ठिकाणी दिल्लीला येणार होते. मी सांगितलं मी अशा ठिकाणी, बोले आमची सोय होईल का? म्हटलं या बाळासाहेबांची, तर आपण थांबूया. ते 2 आले. आल्यानंतर त्यांची पुन्हा चालू होती. मी काही सुरुवातीला विचारलं असेल काहीतरी दिलेलं काम. मग रात्री ज्या वेळेस आम्ही जेवल्यानंतर झोपायची वेळ आली त्या ठिकाणी, तेव्हा गप्पा सुरू होत्या. ते लोक कुठंतरी फोन लावत होते. ते त्यांना उद्या या, सोनं घेऊन जा, असं काहीतरी सुरू होतं. तर मी त्यांना मग खोदून विचारलं नेमकं काय काम आहे? म्हणजे नाही, आमचं मथुरेला काम आहे. म्हटलं ठीक आहे, मथुरेला काय काम आहे? कारण आम्ही मथुरेला, दिल्लीला गेलो नेहमी मथुरेला जातो. मथुरा असेल किंवा वृंदावन असेल, या ठिकाणी गेल्यानंतर खरोखर मन शांत होतं. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं, त्यांचं त्या राधेचं दर्शन झाल्यानंतर. खेडावाला म्हणून एक धर्मशाळा आहे मथुरेत, त्या ठिकाणी आम्ही नेहमी जातो. संध्याकाळची यमुना नदी संत वाहताना पाहताना मन आधी तृप्त होतं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मथुरेचं त्या धर्मशाळा वगैरे आमचे ते पंडित आहे, ओळखीचे चांगले. त्यांना मी विचारलं मथुरेमध्ये काय काम आहे? तर ते प्रथम दोघे एकमेकाकडे पाहत होते. नंतर एकाने खुणावलं सांगा म्हणून. तो एकाने सांगितलं, ते मित्रच आहे आमचे, म्हणजे मथुरेमध्ये एक माणसाचा मला फोन आला. तो म्हणला मी तुमच्याकडे ड्रायव्हर होतो, म्हणजे हे मोठे ट्रान्सपोर्ट आहेत. आणि आल्यानंतर मला मी आमच्याकडे 50 तोळं सोनं मला मिळाले. ते गुजरातला कुठे ते कच्छ वगैरे नाही, भूकंप झाले होते, त्या ठिकाणी आम्ही गेलो. तेव्हा ते सोनं आम्हाला सापडले आणि ते सोनं मला द्यायचंय, तेव्हा तुम्ही घ्या. तर त्याने सांगितलं मला, तुम्हाला माझा पत्ता कसा भेटला? तो म्हणला मी तुमच्याकडे ड्रायव्हर होतो काही वेळेस. ठीक आहे, मग त्याला पटलं ते असेल कोणतं ड्रायव्हर. आणि मग म्हणले असं आहे, मथुरेला उद्या जायचंय सकाळी. मग ते मथुरेला गेल्यानंतर त्यांचा पत्ता देतील. तर मला ते शंकेची फार चुकचुकली मित्रांनो करतो. आणि मग मी त्यांना विचारलं की थोड्या वेळाने पुन्हा 1-2 तासांनी आपण फोन करूया आणि त्यांना सांगा की आम्ही आता मथुरेला आलोय, सकाळी आम्ही तुमच्याकडे, आम्हाला पत्ता द्या. मग त्यांनी होना करता करता 1-2 वेळा फोन केल्यानंतर त्यांनी तो त्यांचा पत्ता दिला आणि म्हटले मथुरेनंतर त्या ठिकाणी गोवर्धन चौरा आहे, त्या ठिकाणी रिक्षा करा, तुम्ही त्या ठिकाणी या, तुम्हाला सोनं देतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या. मग मला खात्री पटली मित्रांनो की फ्रॉड असणार आहे. मग मी त्या मथुरेतील आमचे जे
पंडित आहे त्यांना फोन लावला, म्हटलं असे असे आमचे मित्र आलेत आणि या पत्त्यावरती त्यांना उद्या पहिलेले पैसे घेऊन आणि ते त्यांना 50 तोळं सोनं देणार आहे. त्या हिशोबाने अक्षरशः तो पत्ता ऐकला आणि त्याचा म्हणजे तो अक्षरशः उडाला असतो. त्याने आम्हाला सांगितलं, अरे भाई साहब, अगर आपको जिंदा रहना है तो यहाँ आना नहीं, ये जो एड्रेस आपने दिया है यहाँ सब छटे हुए बदमाश और 100% मुस्लिम मोहल्ला है, मुस्लिम एरिया है वो, वहां आप जाओगे तो आपका पैसा भी जाएगा, आपकी जान भी जाएगी और आपको मार के यमुना में डाल दिया जाएगा और मछली सुसर आपको खा जाएगी. अशा प्रकारे हे आणि आम्ही स्पीकर ऑन केला होता. त्या दोघांनी अक्षरशः ऐकल्यावरती त्यांनी म्हणजे कपाळाला हात मारून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मग थांबून आम्ही संध्याकाळी विमानाने पुन्हा मुंबईला आलो. अशा प्रकारे मित्रांनो लोक, पैशावाले लोक असतात हो. पैशावाल्यांना अजून आपल्याकडे पैसा व्हा, अजून आपल्याकडे पैसा व्हा. ग्रामपंचायत सदस्य असेल त्याला वाटावं आपण ग्राम सरपंच व्हावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं, सदस्याला वाटतं जिल्हा परिषद सदस्य व्हावं, जिल्हा परिषद सदस्याला वाटतं आमदार व्हावं, आमदाराला वाटतं खासदार व्हावं, खासदाराला वाटतं मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्र्याला वाटतं पंतप्रधान व्हावं. अशा प्रकारची चढाओढ अशी एक मानसिक सुप्त एक आपण इच्छा ज्याला म्हणतो ती या आपल्या समाजामध्ये रूढ झालेली आहे. आणि त्यामुळे असे अघोरी बाबा, त्यामुळे असे खरात बाबा, त्यामुळे असे बंधू बाबाचे अवतार, त्यामुळे असे पैशाचा पाऊस पाडणारे असे पैदा होतात गावागावात. मी सांगितले पारनेर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आजही एक महाराज थेट आसामहून आलेला आहे. त्या ठिकाणी त्याने जमिनी खरेदी, 2 ठिकाणी जमिनी खरेदी केलेली आहे सावरगावमध्ये. त्या ठिकाणी महाराष्ट्राचा अधिनियम आहे जमीन खरेदीचा, तुमच्या नावावर भारतात कुठेही जर शेत जमीन असेल तरच तुम्ही शेतीची जमीन खरेदी करू शकता. परंतु या ठिकाणी पारनेरमध्ये सगळं काही चालतं. महसूल तलाठी असो, सर्कल असो, तिकडे कागद खरेदी विक्री, पैसे दिले सगळं काय होतं, पोलीस स्टेशनला पैसे द्या सगळं काय होतं. मग त्या ठिकाणी काय चालतं, त्या ठिकाणी मुलं दिली जातात ज्यांना मुलं होत नाही, ज्यांना संकट आहे त्यांची संकट दूर करतात. रात्रीच्या त्या ठिकाणी आलिशान गाड्या लागतात, परंतु कोणालाही काही त्याचं सोयरेसोतक नाही, सगळे खुल्या डोळ्याने पाहतात आणि असे बाबा मग एक दिवस मोठं कांड करून पळून जातात. असो, आपला हा समाज आहे, हा समाज असाच बंधुबाबांच्या मागे राहत राहणार आणि मग असे बंधुबाबा उदयास येतच राहतील मित्रांनो. आणि मग हा जो पैशाचा पाऊस आहे हा काही दिवसात पुन्हा कुठेतरी पडल्याचं आपल्याला ऐकायला मिळेल, पुन्हा कोणीतरी असे लुटले जातील असं आपल्याला ऐकायला मिळेल. असो, लाखो करोडो रुपये जे बंधुबाबांना देतात हे काही कोणी सामान्य लोक नसतात आणि अशा लोकांचं दुःख देखील मानायचं काही कारण नाही. पण अशा महिला पाहतो विचार त्या खरातकडं, काही नवरे वापरू नये तृतीयपंथीप्रमाणे स्वतः बाहेर बसत आणि त्या बायकोला हात पाठवत आणि मग तो ठिकाणी टेबल टेनिस खेळायचा. बरं, एकदा नाही अनेक वेळा महिला त्या बाबाकडे जायच्या. याला बलात्कार कसा म्हणावा, याला अत्याचार कसा म्हणावा, टाळी एका हाताने वाजत नाही मित्रांनो. परंतु ज्यांच्यावर खरोखर अन्याय झालाय अशा लोकांनी तरी पुढे यायला पाहिजे. पण लोक पुढे येत नाही, कारण आपण ती घातली आता पुन्हा आपली चव जाऊ नये. आपण मोठ्या समाजात राहतो, आपण आपल्या समाजात मोठा मान आहे, अशा एका लालसेपोटी हे लोक अशा बंधुभावांखाली टेबल टेनिस खेळतात. त्यांना मुलं नाही, बघ त्यांना ते बाबा मुलं तयार करून देतात आणि अशा प्रकारे हा माझा महाराष्ट्र असाच वाटचाल करत राहो. आणि अशा प्रकारे विशेष करून पारनेर तालुक्यात हे सारं काही सुरळीत सुरू आहे. कायदा कानून या ठिकाणी कुठलाही नाही. तर तितकेच धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.